दिवाळी निमित्त सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही तिकडं कलर खेळा आणि आम्ही इकडं झोके खेळू. आणि दिवाळी निमित्त तुम्ही आम्हाला तिळाचे गोळे पाठवा, आम्ही तुम्हाला बुंदीचे गोळे पाठवू. आणि हो, दिवाळी निमित्त उद्या सकाळी 7 वाजता गणपती बाप्पाचे आगमन. सर्वांनी आरतीला यावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावे. आणि दिवाळी निमित्त आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं लग्न मंडपामध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि जेवल्याशिवाय कोणीही जायचं नाही, ही गावकऱ्याची नम्र विनंती. परत एकदा दिवाळी निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. अरे दारू प्या. ह्या माणसाचं काय करू मी? आलो का अजून पिऊन? बाहेर गेलं म्हणजे काय प्रत्येक माणूस दारूच पिऊन येते का? त्याला मित्र बी राहते, मित्राकडे बी जाते का? सगळीकडे दारूच राहते का? दारू प्या, रेमटून प्या, देशी विदेशी दारू. सुनी, तुला वाचायला येते का? न यायला काय झाले? अनपढ आहे का मी? ग्रॅज्युएट आहे. मग हे वाचून दाखव. माझी सासू आणि नणंद दुनियातील सर्वात खडूस स्त्रिया आहेत. माझी सासू आणि नणंद दुनियातील सर्वात खडूस स्त्रिया आहेत. चल काढ 1000 रुपये. काढ 1000 रुपये, नाहीतर माझ्या आईला आणि बहिणीला सांगेल. अहो का बेव, एवढा वाईट विचार करतीस माझ्या आईबद्दल आणि बहिणीबद्दल. आणि इकडं नाटकं लावल्या दिलं तर बघ माय एक आई बोलतीस का? पिस्तूल तो हम शौक के लिए रखते हैं, वरना टिकलिया तो हम भिताड़ को घास के फोड़ सकते हैं. कळलं का? हॅपी दिवाळी. अगं तू माझी मंजुळी, अय तुला बी आला ये डोळ्यानं घालती का लिंबोळी, मंजुळी तुला बी आला ये डोळ्यानं घालती का लिंबोळी. अरे बाळा, एखादी पोरगी आवडत असेल तर सांग आम्हाला. लेडीज का काय? मीच तुमच्या भरोशावर बसलोय बाबा. हे दुःख काय खतम नाही होता बे. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. माहिती आहे तुझा 5 रुपयाचा शर्ट नवीन आणलाय ती. नका इथं फुगीर खाऊ. जा दुसऱ्या घरी. शमन्या, आजची बी नवीनच आहे ती की. आम्ही काय दाखवत फिरतो लक्षदीप हे कोसळले खरी, दारी शोभले कडा रांगोळी, उजवाते अंगणात सोन सकाळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. तुम्हाला काय जग बदलायचंय तेवढं लग्नाच्या अगोदर बदला. लग्नाच्या नंतर तुम्ही टीव्हीचं चॅनल पण नाही बदलू शकत. कर्नाटकी कट्टी. बघा माझी बहीण दिवाळीच्या शॉपिंगला जायचं म्हणून कशी आवरून बसली. एवढं उशीर असतंय रे कामावर यायचा? माझा पगार उशिरा येतो, मी उशिरा आल्यावर चालत नाही का? मग आयटम तुझा आहे, दिवाना माझा आहे, कळलं का? म्हणून तर तुझ्या बापानं तुझं लग्न लवकर उरकून टाकलंय. गेला का दिवाळीचा बाजार? तोंडाची राख होते तिकडं, माझ्या ढुंगणा जवळ बारं करा, तिकडं मर की. अतिशय तोंडाच्या बसू दे ना घडी. काय जात गाडानीच घरला बुडकी. मी तर असा मुलगा आहे जो स्वतःच्या अकाउंटचा पासवर्ड विसरून जातो. आणि तुला लक्षात ठेवायला तू का पिक्चर मधली हिरोईन आहे का काय? शेमडे जा घरी भांडे घास. येऊ कुठे गे माझा
आईला तुझ्या तर कुठे पोज असते हा, आपलं तसंच असतंय. एवढं कुठं घे लय भारी वाटतं कसं. घेतला का? एक घ्या आता पोच. एक घे. आलं का? दाखव बरं. राहुल्याच्या लग्नात गेलतो नाचाला. दोस्ताना काही कामाचा नाही भाऊ. काल त्याचा मला फोन आला. त्याची बायको बी बसलेली होती. ये म्हणे आपल्या लग्नाचा अल्बम पाहायला. त्याच्या बायको समोर म्हणतो बेवडं ये. माझ्या बेवडं म्हणलं मला. अगं ताई हे काय करतेय? अरे दिसत नाहीये का? लॉक तोडतीये, चाबी सापडत नाहीये. अरे यार कधीतरी डोक्याचा वापर करत जा. काय पाहिजे? चप्पल दाखवा. तुमचा नंबर सांगा ना. लाज वाटते का तुला? पोरींना नंबर मागतो. तुझ्या घरी काय बहीण आहे का नाही? हो ताई. अहो तुमचा काय मोबाईल नंबर मागितलाय बाई मी. अहो चपलीचा नंबर सांगा. कुठल्या नंबरची दाखवायची कळायला नाही पाहिजे काय? तसं सांगा ना मग. ए थांब. आधी भांडे घास घरातले, मग जा. तू कॅलेंडर असतेस ना, तुला हर वर्षी बदलले असते. जर तुम्ही अद्रक असता ना तर तुम्हाला ठेसूनच काढली असती. हॅलो बाळा, लय आठवण येते तुझी मला. लव यू. ए बाळा, काय नाही झालं? ए उचल की मला. काय नाही झालं बाळा. गाणं म्हणू का? गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. डोळ्यांच्या खाली जे काळं होतं ते डार्क सर्कल नसतात. त्या डोळ्यांनी रात्रभर केलेले बाबू आणि सोन्याचे परिणाम असतात. कोणालाही चांगला नवरा मिळत नसतो. मिळालेल्या नवऱ्यालाच किर 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 करून चांगलं बनवावं लागतं. फक्त माझे मोबाईल माहित आहे का मी किती हरामखोर आहे. रुपाली भांडे घासती? नाही भांड्यात खाजा आले खाजी ती. एवढं विचार तर आयुष्याचं नाही केलं. एवढं विचार इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपले 15-20 सेकंदाची स्टोरी लावायला करायला लागते. रंग बघून लग्न नको करू मित्रा. कारण काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावती बर का. लग्न केल्यावर एक हक्काचा माणूस मिळतो भांडायला. माझ्या मित्राला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते, नाहीतर महागडी असते, किंवा मग लग्न झालेली. तू सिगरेट पितो? हा पेतो ना. किती पितोय एका दिवसाला? दिवसाला 3 पेतो. एक सिगरेट कितीची येते? आणि 20 रुपयाची. म्हणजे तू दिवसाला 60 रुपये खर्च करतोय. बरोबर आहे. आणि कधीपासून पितोय? 20 वर्ष झाले असतील. म्हणजे तू एका वर्षात 21,900 रुपये खर्च करतोय. आणि मागच्या 20 वर्षात तू 4,38,000 रुपये खर्च केले. हा. जर तू हेच पैसे बँकेत ठेवले असते तर तुला व्याजाच्या दरामुळं एक घर घेऊ शकला असता. हा बरोबर आहे. तू पेतो का सिगरेट? नाही. तुझं घर कुठे आहे मग? बायकांनो, दिवाळीमध्ये माहेराला जाऊ नका, नाहीतर तुमच्या फराळाचं रूपांतर चकण्यामध्ये कधी होईल सांगता बी येणार नाही. मुली लग्नामध्ये फक्त 5 मिनिटं रडतात आणि नवऱ्याला नंतर आयुष्यभर रडतात. हा इव. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम. मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.